कोल्हापुरात माजी नगरसेवक राहुल चव्हाणांनी माघार घेतलेली आहे। शिवसेनेला बंडखोरी रोखण्यात काहीसं यश आल्याचं पाहायला मिळतंय। मात्र राहुल चव्हाण यांची पत्नी स्नेहल चव्हाण या प्रभाग क्रमांक 14 ब मधून निवडणूक लढवणार आहे। मी पक्षाच्या विरोधात कुठेही गेलो नाहीये, उलट माझ्या पक्षाचा उमेदवार ज्या ठिकाणी नाही त्या ठिकाणी माझी पत्नी स्नेहल निवडणुकीसाठी उभी असल्याचं राहुल चव्हाणांनी म्हटलेलं आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी प्रताप नाईक। प्रताप, एक मोठी बातमी आहे ती म्हणजे कोल्हापुरात शिवसेनेचे माजी नगरसेवक राहुल चव्हाण यांनी माघार घेतलेली आहे, काय नेमका? नक्कीच आपण पाहतो की शिवसेनेमधून ज्या ठिकाणी माघार घ्यायची होती त्या ठिकाणी घेतली, पण दुसरीकडे मात्र आपण पाहतो की त्यांच्या पत्नीला जिथं उभं केलेलं आहे त्या ठिकाणी मात्र आपण पाहतो की भाजपचा उमेदवार आहे। त्यामुळे आपण पाहतो की महायुतीमध्ये बंडखोरी हे एक नवीन वेगळं प्रकरण आपल्याला या ठिकाणी दिसून येते। दुसरीकडे आपण जर पाहिलं तर धनश्री तोडकर ज्या काही दिवसापूर्वी आपण पाहतो की ज्यावेळेला उमेदवारी डावलण्यात आली त्यावेळेला भाजप कार्यालयाच्या समोर जाऊन मी आत्महत्या करणार अशा प्रकारचा इशारा दिला होता। त्यांनी देखील पक्षश्रेष्ठींची पक्ष नेतृत्वाशी बोलणं झालेलं आहे आणि माझं समाधान झालेलं आहे, काही मला संधी ते उपलब्ध करून देणार आहेत असं म्हणून त्यांनी देखील या ठिकाणी माघार घेतलेली आहे। दुसरीकडे आपण जर पाहिलं आदिल फाराश यांच्या मातोश्री हसीना फाराश माजी महापौर होत्या, त्यांनी देखील या ठिकाणी माघार घेतलेली आहे। प्रमुख काही माघार आहेत त्या प्रामुख्याने जर आपण पाहिलं महायुतीमध्ये एक महत्त्वाचं मानलं जातं, कारण आपण पाहतोय की महायुतीमध्ये सर्वाधिक बंडखोरी झालेली होती आणि ती बंडखोरी रोखण्याचं आव्हान महायुतीच्या नेत्यांसमोर होतं। पण कालपासून बैठकीचा एकूण आपण पाहतो की बैठकी मोठ्या प्रमाणात सुरू होते, पण आज सकाळपासून याच ठिकाणी ज्या ठिकाणी मी उभा आहे त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होती, कारण उमेदवारी माघार घेण्यासाठी त्या पद्धतीच्या माघार झालेल्या आहेत। पण अनेक जण आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत।